छत्रपती शिवाजी महाराज की जय। हॅलो गाईज अँड मशीस. हॅलो राम राम मंडळी, कसं आहे सगळ्यांचं? बरं आहे ना? आपण चाललो आता राजमाची किल्ल्याला भेट द्यायला. मग काय, आपला प्रवास म्हणजे आळंदीतून लोणावळा आहे. तसं पुण्यातून तुम्ही 80 ते 90 किलोमीटर तुमचा प्रवास राहील. आळंदीतून सुद्धा 80 किलोमीटर प्रवास आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला भेट द्यायला आपली मोटरसायकलीवर जायचं आहे. आणि आम्हाला काही भूक लागल्यानंतर आम्ही मस्तपैकी वडे बिडे खाल्ले. एवढं भारी वाटलं वडे खाऊन, आणि पोटात जरा भर पडली, त्याच्यामुळे आम्ही रस्त्याला परत लागलो. आणि थोडं पुढं गेल्यानंतर लोणावळ्यातून आपण राजमाची किल्ल्याच्या दिशेने लागतो. रस्त्याची बार वाट लागली पूर्ण. आम्हाला वाटलं सिमेंट रोड आलो आणि जसं जंगलात घुसलो. राजमाचीला जायला 10 किलोमीटर 11 किलोमीटर असा ठिकाण रस्ता. बघू आपण पुढं आता. पूर्ण ऑफ रोड आहे पूर्ण. कसं आहे फिलिंग? अरे काय बरं, झाडी वाढेल मस्त एकदम भारी असं वातावरणात थांबलंय आम्ही, नाही का? राजमाची किल्ल्याला चाललोय आणि असे भारी लँडस्केप आपण बघतोय. इथं बघा, आईला इकडं मस्त डोंगर आहे, इकडे एक मोठा पहाड आहे. आता सध्या पाऊस होऊन गेलेला आहे, म्हणजे पहिला पाऊस, म्हणजे फुल पावसाळा पण नाही आणि फुल उन्हाळा पण नाही. आता नेमकी मध्यभागी आपण. आम्ही अशा ठिकाणी थांबलोय, इथून मस्त राजमाचीचा एकदम टोक दिसतंय, नाही का? श्रीवर्धन, मनोरंजन 2 टोक आहे ना, बाले किल्ले ते दिसतंय. आणि या ठिकाणावरून बघा तुम्ही काय वातावरण आहे. इथं जर पाऊस झाला तर मस्त वॉटरफॉल चालतोय आणि इथं एक नंबर, नाही का, खोलदरी आहे. एवढं भारी फोटो काढले. मागं मोठं पहाड आहे. एवढा बारबाटी आहे, एवढा चिखल आहे, बघू शकते. गाडी पार साईडला इकडं तिकडं. हे ऑफ रोडिंग गाडी आहे. हा प्रॉपर जंगलाचा रस्ता आहे, एकदम ऑफ रोड. जंगलातून एकदम भारी मजा येते. 2 किल्ले बघ इकडून तिकडून. एक गाईज मस्त आता किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलोय. गाडी बिडी पार्किंग केली. गाडी पार्किंग करत आहे. आज सोमवार असल्यामुळे जास्त गर्दी नाही आहे, पण रविवारची जास्त गर्दी राहते. काल तर फुल गर्दी असेल. आज एकदम मजा येणार आहे. वातावरण पण एकदम ऊन नाही, काय नाही, धुकं आहे वर किल्ल्यावर. वर गेले कळणच तुम्हाला. बेस्ट वातावरण आहे आज, एक नंबर. राजमाचीच्या पायथ्याशी आल्यानंतर आपण ज्यावेळेस राजमाचीवर जातो त्यावेळेस जाताना बघा किती मस्त दगडी पायऱ्या. दगडी म्हणजे आता पायऱ्या पुढं लागते ना आपल्याला. दगडी रस्त्याचं एकदम बांधकाम मस्त केलेलं आहे, एक नंबर. याच दगडी पायऱ्या थोडं चालत आल्यानंतर थोडंच पुढं आहे ना एक गुफा आहे. त्यात आता पाणी वगैरे आहे, ती बघू आपण. गुफेची थोडंसं बाजूला तुम्हाला एक अशी कला दाखवतो. यामध्ये कसं आहे, एक नंबर. वाव, कसा वाटला किल्ला बघून? एक नंबर. मजा आली ना? या आपण श्रीवर्धन गडाला चाललोय. श्रीवर्धन गडाला असे मजबूत पायरे आहे, त्या बी इथपर्यंत. आणि तिथून पुढे आपल्याला ओरिजिनल ट्रॅकिंग चालू होणार आहे. चला. मस्त ऑफरोड लागलेलं आहे, हे बघा कसं आहे. आणि काय थोडंच आहे, 2-5 मिनिटाचं फक्त आहे ट्रॅकिंग आहे बस. कसं आहे ऑफ रोड थोडाच आहे पण
मजा येते. ह्युमिनिटी असल्यामुळे ना जास्त लगेच गरम होतो, लगेच दमछाक लागतो. थोडं वर गेल्यानंतर ना एक नंबर वाटत. असं ते येऊ का काही नाही जिंकलो. नेमकी आता वर पोहोचलोय. एक नंबर नाही का. हा बुरुज दिसतो तुम्हाला आणि तटबंदी पूर्णपणे बांधलेली. इथून असं गायमुख पद्धतीने आतमध्ये दरवाजे आहे. सह्याद्री पर्वत रांगेवर वसलेला राजमाची किल्ला, त्यावर 2 बालेकिल्ले, एक म्हणजे श्रीवर्धन आणि दुसरा म्हणजे मनोरंजन. आपण आता श्रीवर्धन बालेकिल्ल्यावर आलोय. राजमाची किल्ल्याची उंची म्हणजे पूर्ण 833 मीटर इतकी आहे. तसेच ट्रॅकच्या दृष्टीने हा किल्ला मध्यम स्वरूपाचा समजला जातो. किल्ला 7 वाहनांनी बांधलेला आहे. म्हणजे 1657 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला होता. आपण एक किल्ल्यावर चढल्यानंतर डाव्या साईडच्या बुरुजाला आलोय. ते बघा बालेकिल्ला, श्रीवर्धन गडाचा पण बालेकिल्ला त्या गिड्या आपण. आणि ह्याच्या बुरुज आलं ना, ह्याच्या खाली पण बाहेरून एक भारी तटबंदी, म्हणजे बुरुजाच्या खाली बुरुज, तिथं जाऊ आपण गुफेच्या खाली. अरे तुला काय सापडले? आकडा सापडलाय काठीला मस्त पैकी आकडा बिकडा लावणार. काय मज्जा, याची मज्जा आहे भाऊ. अरे तू कसंच विचार करून राहिले? मी विचार करून राहिलोय नेमकी इकडून जावा का तिकडनं जावा, खाली कुठनं निघा आपण. मी काय सांगतो मग ऐक, जाऊन बघा हे इकडून जाऊ चल. हा ओके. हा दिसतोय का तुम्हाला? वरचा बुरुजा होतो आपण आता, आणि त्या ठिकाणावरून मध्ये आलोय. आणि ही जी दिसतंय तुम्हाला, ही बाहेरची तटबंदी, म्हणजे जी खालची तटबंदी. कशामुळं? डबल सुरक्षा. कारण इथून आपल्याला खाली पण दिसतंय खालचा बघा, हे जे देवळे ते त्याच्यासाठी असते, ते लक्ष देण्यासाठी खालच्या याच्यावर. हे जे बुरुज आपण उभं आहे या तटबंदीवर, या तटबंदीमध्ये आतमध्ये तुम्हाला बाथरूम दाखवतो. त्या टायमातलं स्वच्छालय एक नंबर. टॉयलेट नाही का आपण म्हणतो ते टॉयलेट आहे एक नंबर. एवढी जागा आहे म्हणजे त्या काळात एवढं सोय करून ठेवली होती. पाण्याची सोय तर आहे ते सगळ्या याच्यावर, आणि इथं असं टॉयलेट. किती भारी. चला आता पुढे. आपण आता बालेकिल्ल्यावर पोहोचलोय. मस्तपैकी आता आहे ना बालेकिल्ल्यावर जायचंय. आणि हे काढतं सीन बघताय का? बापरे काय मजा आहे. पडायचा विषय का? इथं वर कपरी बघा दिसते का? हा कपरी, तिथं जाता येत नाही. आणि इथं एक होल आहे, हे बघा कशाचं होल आहे माहित नाही, पण खाली काय भारी आहे. एक नंबर सगळं वातावरण आहे. आणि इथे गुफा आहे. या गुफेत ना आता सध्या पाणी आहे. आतमध्ये काय जाता यायचं नाही, पण इथूनच तुम्ही बघू शकता एवढं पाणी आहे. पिण्याजोगतं पाणी आहे किल्ल्यावर. पहिल्यांदा असं गुफा आहे. तिथं आपण मोगऱ्याचं झाड बघू शकते, आणि त्याला भरपूर फुलं आहे. हे बघ एवढ्या वर मोगऱ्याचं झाड, आणि त्याला एवढे फुलं. वा काय छान सुगंध आहे एवढ्या वर पण. इथं आता ह्या बुरुजावर आपण जेव्हा बालेकिल्ल्यावर येतो ना, तर बालेकिल्ल्यावरच्या मागच्या बुरुजावर आहे ना, इकडं आता ते खालचा एक बुरुज आहे, तिकडे आपल्याला जायचं आहे. त्या तिथून आपल्याला आहे ना कातळधार वॉटरफॉलचं एकदम दृश्य लय भारी दिसत. आता सध्या पाणी नाही चालू, पण आपल्याला बिना पाण्याचं पण दृश्य बघायला भेटन. चला. बालेकिल्ल्यावर आल्यानंतर आपण महादेवाच्या पडलेल्या अवशेषमध्ये जे मंदिर बघतो त्याचं दर्शन घेऊन आपण हा किल्ला पुढे बघण्यासाठी निघतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. श्रीवर्धन
श्रीवर्धन किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर आम्ही सध्या पोहोचलोय. असं भारी वाटत इथं. इकडे सध्या कातळधार वॉटरफॉल आहे. सध्या पाऊस नसल्यामुळे तो चालू होत नाही. मागं बघा तुम्ही, असं भारी वातावरण आहे, असं भारी वातावरण बास का माप नाही. इकडे जो मनोरंजन किल्ला आहे, या मनोरंजन किल्ल्यावर आपल्याला थोड्याच वेळात जायचंय, पण आधी तो बुरुज बघून जायचंय. चला तर मग जाऊया. ये नाही का ते पहाडावर राहत्या अशी बाले किल्ल्यावरून खाली उतरल्यानंतर उतरता आपल्याला इथे एक टाकी जाते. हे किल्ल्यावरची भली मोठी टाकी आहे, सगळ्यात मोठी म्हणलं तरी चालेल. या किल्ल्यावर आम्हाला आहे ना वेगळ्या अशा भारी प्रकारची झाडं सापडली. एवढं भारी ना, हा एक पण पान नाही, पण नुसते लाकडं, पण झाड सुंदर, एवढं भारी सुंदर माप नाही. तसं पाहायला गेलं तर राजमाची किल्ल्याचा आहे ना खूप जुना इतिहास आहे. राजमाची किल्ला साधारणपणे 2500 वर्षांपूर्वीचा असावा असं वाटलं जातं आहे. कारण राजमाची किल्ल्याच्या पश्चिम भागावर ना बौद्ध लेणी आहे. याच लेण्यांना कोंडाणे लेणी म्हणतात. कोंडाणे लेणी राजमाची सुद्धा आहे आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गावापासून 2 किलोमीटरवर आहे. ही लेणी दुसऱ्या शतकात म्हणजे सातवाहन कालाच्या सुरुवातीला खोदलेली असावी. आपण आता राजमाच्या किल्ल्यावरून श्रीवर्धन गडावरून कातळधार वॉटरफॉल बघतोय. तो कातळधार वॉटरफॉल आहे. सध्या पाऊस नसल्यामुळे त्याला पाणी नाही आहे, तर पाऊस आल्यावर भरपूर असा मोठा आपल्याला वॉटरफॉल दिसन. स्पेशल ट्रॅकिंग करून त्या वॉटरफॉलकडे आपल्याला जाता येतं. इथून फक्त नजारा बघू शकतो. एवढं भारी दृश्य आहे का माप नाही. डोंगरचं राहणार चाकर शिवबाच होणार. ज्यावेळेस आपण इकडे फिरून येतो तेव्हा आपल्याला गुफा दिसती. हीच ती गुफा. आतमध्ये जाऊन बघू आपण. एवढी मोठी गुफा आहे. गुफामध्ये असे भारी भारी मोठमोठे हॉल आहे आणि असं भारी आवाज पण होतो इथं नाही का. उघडा खातो एनर्जीसाठी. श्रीवर्धन उतरून आलो. एकच पुढं खायचं, थोडं पाणी प्यायचं, मनोरंजन जायचं. आता मनोरंजन केला चढून आल्यानंतर मस्तपैकी मग नंतर काहीतरी पोटभर खायचं. या ठिकाणी कालभैरवनाथाचं मंदिर आहे आणि मंदिराच्या पुढच्या दिशेना बरोबर जो उंच आहे ना तो श्रीवर्धन आहे, श्रीवर्धनगड. आणि मंदिराच्या मागच्या साईडला आहे ना जो छोटा आहे श्रीवर्धनपेक्षा, त्याला मनोरंजन आहे. त्या मनोरंजन आपल्याला चढायचं आहे. चला. श्रीवर्धनला कशा पायऱ्या आहे तशा मनोरंजनला प्रॉपर पायऱ्या नाही, म्हणजे नाही का दगड आहे, जरा जंगलातून नसताय. एक नंबर वाटत. आता श्रीवर्धन किल्ला पूर्ण करून आलोय आणि थकलोय, पण परत ना पाणी बिनी पिलोय. एनर्जी आली. आता मस्तपैकी परत किल्ला जाणार. चला. फक्त 5 मिनिटाच्या ट्रेकिंग नंतर आपण आता मनोरंजनच्या गडावर आहे. बघा किती जवळ आहे. तर दोन्ही किल्ले केल्याशिवाय अजिबात जायचं नाही. हा खरा थरारक अनुभव घेतलाच पाहिजे. काय तसं बघायला गेलं तर आपण श्रीवर्धन गडाचा पण गायमुखी पद्धतीने दरवाजा बघितला होता ना, तसंच इथं पण आहे गायमुखी पद्धतीने दरवाजा. असं बघू शकते. एकदम भारी असं भक्कम असा दरवाजा अजून शिरलो. बाकी दोन्ही बाजूंना 2 देवळे. मनोरंजन गडाच्या दरवाजाच्या वर आल्यानंतर आपण प्रदक्षिणा मार्गाने निघलो का नाही तर आपल्याला ही टाकी भेटते एक. त्यात आता थोडं पाणी कमी आहे. आता पाऊस झाल्यानंतर टाक्या फुल होतील, म्हणजे उन्हाळ्याभरात सुद्धा पाणी राहतं. पाऊस चालू झाल्यामुळे हे जनावर गुरं असं डोंगरांना हात लावून देत नाही. थोडा चारा खाण्यासाठी येतात. भारी ना, मोकळे फिरतात मोकळे. मनोरंजन गडावरची लई मोठी टाकी आहे. याच्यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या पण दिलेल्या आहे. तर आपण उतरू याच्यात आणि बघू पूर्ण कशी काय आणि फ्रेश होऊ. फ्रेश बघा
बघा दृश्य बघा, एवढं भारी वातावरण आहे. बुरुजाच्या कडाकडान चाललोय. भटकंती करायला ना लय मजा येते. अशी भटकंती केली पाहिजे आणि एक एक गड आहे ना धंडाळून काढला पाहिजे. बघा तुम्ही, या साईडने एक रिसॉर्ट आहे आणि तिकडे एक नदी आहे, कोणती माहीत नाही. लोणावळ्याच्या खालती खंडाळ्या घाटातून जे पाणी वाहत आलेलं आहे ते. आणि आम्ही इकडचं दृश्य बघतो ते खोपोली आहे. खोपोली या साईडला. वरती जायचा रस्ता सापडा ना. मनोरंजनला भटकलो. पाहतो आता. मनोरंजन केलं ना, पाणी साठा भरपूर मोठा मोठा आहे. इथं बघा अजून एक टाकी, तिथं बघू आपण. टाकी बघून पुढे गेल्यानंतर आपल्याला मनोरंजन किल्ल्यावर सुद्धा महादेवाचं पडलेल्या अवस्थेत मंदिर सापडतं, जे मोठ्या टाकीजवळ आहे. ही पण गडावरली भक्कम टाकी आहे. इकडून अशी खोल टाकी, इकडून 2 टाक्या संघाची, म्हणजे एक मोठं तळ आहे. भरले खूप भारी दिसत. तर मनोरंजन गडावर आहे ना, हे जे पडक्या वाड्याचे अवशेष काही शिल्लक आहे हे बघा, इथं आणि या ठिकाणी. आणि पुढे एक मोठी बांधकाम असलेलं ठिकाणी आपण बघू. कोठारे, धान्य कोठारे, जाऊन बघू. ही धान्य कोठारे आहे गडावरची, मनोरंजन गडावरची. एवढी मोठी धान्य कोठारे. आता पडलेल्या अवशेष मध्ये 76 पार पडून गेले, पण बाकीची कडा शिल्लक आहे. सध्या बघण्याच्या दृष्टिकोनातून एवढंच बघायला आहे. इथे असे छोटेसे देवळे पण आहे. पाण्याचा ब्रेक झालाय मस्तपैकी. गडावर ना तिकडे जातं ना, एक घोट पण पेलो. वर गेल्यानंतर एकच बाटली एवढ्या मध्ये पेलो. आता पण एक बाटली इकडं. भारी आहे, मजा येते. ताण लागली का झाडाखाली बसायचं, थोडं थोडं पाणी मारायचं. रामकृष्ण हरी. आपण आलतो राजमाची किल्ल्याला आणि श्रीवर्धन किल्ला आणि त्याचाच दुसरा मनोरंजन किल्ला. हे दोन्ही आपलं बघून झालंय. मग आता कशाची वेळ आली इथं थांबण्याची? तर हा व्हिडिओ तुम्ही चांगल्यापणे बघितल्याप्रमाणे ना तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. असाच व्हिडिओ तुम्हाला दुसरा अजून किल्ल्या, आम्ही नवीन नवीन किल्ल्यांवर जाणार आहे, नवीन नवीन वॉटरफॉल बघणार आहे. तर अशा प्रत्येक वेळेस ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला तुमची सपोर्टची गरज आहे. तर बघा, हा व्हिडिओ तुम्ही आनंदाने बघितला ना, बघा तुम्ही इथून पुढे अजून भरपूर काही गोष्टी आपण त्याच्यासाठी तुमच्यासाठी अजून काहीतरी नवीन करायची इच्छा आहे. तर हा किल्ला आपण इथं संपवतो. म्हणजे बघितला आपण, पूर्णपणे बघितला हा किल्ला. तर याच्यानंतर आपण आता घरी जाणार आहे. तोपर्यंत दुसरा व्हिडिओ येऊस तोवर बाय बाय. आपण आता श्रीवर्धन किल्ले श्रीवर्धन गडावर उभे. आपण आता राजमाचीच्या श्रीवर्धन बाली किल्ले उभं आहे. आणि इकडं मागे जे दिसतोय तो आपला मनोरंजन बाली